जय हिंद बांधवांनो, ज्या बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे आपल्या व्यवसायाचे लायसन्स काढण्यासाठी दिले होते, त्या सर्व बांधवांचे मनापासून धन्यवाद. त्याने विश्वास प्रेम आमच्यावर दाखवला आहे, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी त्या सर्वांना त्यांचे आपण रेडी करून ठेवलेले लायसन्स दाखवणार आहे. आपण एचडी इंटरनॅशनल सर्व्हिसेस तर्फे एक ऑफर ठेवलेली होती. 30 जानेवारी पर्यंत ज्या लोकांना आपल्या व्यवसायाचे लायसन्स काढायचे आहेत, त्या लोकांचे लायसन्स काढून आपण त्यांना त्या लायसन्सला फ्रेम बसवून देणार होतो आपल्यातर्फे. म्हणजे याचा इतका चांगला प्रतिसाद आपल्याकडून देण्यात आलेला आहे की कोणी 3 लायसन्स तर आपल्या फूड लायसन्स, तर कोणी जीएसटी बी आपल्याकडून बनवून देतो. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व त्या ज्या लोकांचे लायसन्स बनवायला आमच्याकडे दिले होते त्यांचे रेडी करून ठेवलेले लायसन्स मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. अच्छा, बघूया. तर हे बघा मित्रांनो, हे जीएसटीचे हे अजून त्या फ्रेम मध्ये लावलेले नाहीत. मुलं सकाळपासून काम करत होते, ते थकलेत, थोडं अजून येऊन तरी ते करणार आहेत बाकी. हे बघा, परत मग हे बघा, हे ज्या लोकांचे आलेले होते ते बरोबर त्याच्यामध्ये बसवून त्यांनी सर्व इथं ठेवलेले आहेत. आणखी ज्या लोकांचे फ्रेम मध्ये बसविलेले नाहीत ते लावून ठेवलेले आहेत प्रत्येकाचे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा, हे अजून फ्रेम मध्ये बसवायचे आहेत. हे सगळी तयारी चालू आहे. आता हे सर्व फ्रेम आपण 31 जानेवारीला हे आपण सर्वांना हे देणार आहोत. अजून भरपूर फ्रेम लोकांनी काय केले, 31 तारखेला आपण हे वाटपाचा कार्यक्रम केलेला होता, परंतु काही लोकांना थोडस अर्जंट होतं, काही लांबून गावानिमित्त काहीतरी कारणानिमित्त आलेले होते, त्या लोकांनी इथं येऊन ते घेऊन गेलेले आहेत. त्याचे मी तुम्हाला फोटोज वगैरे ते दाखवतो. आणि काही लोकांना आपण विशेष करून त्यांना सांगितलेलं होतं की बाबा 31 तारखेला हा फ्रेम वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, त्या दिवशी घेऊन जावा म्हणून. ते लोक तसेच ठेवलेले आहेत. त्यांचे आपण हे असं फ्रेम मध्ये लावून व्यवस्थित हे फ्रेम आपण त्यांना देणार आहोत. तर असंच तुमचं प्रेम असू द्या, असंच आमच्यावर विश्वास असू द्या, असंच आपण एकमेकाच्या विश्वासाने पुढे जाऊया. ठीक आहे, ओके. तर चला मग मित्रांनो, जे अन्न भेसळचे लायसन्स रिन्यू करायचे आहेत, ज्या कोणाचे अन्न भेसळचे लायसन्स रिन्यू करायचे राहिलेले आहेत, त्यांनी पण ह्या योजनेचा लाभ घ्या, ह्या स्कीमचा फायदा घ्या आणि आपले अन्न भेसळचे लायसन्स रिन्यू करून घ्या. आणि हे असंच प्रेम आणि असाच विश्वास आमच्यावरती दाखवा. ठीक आहे, धन्यवाद.